अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 21 आणि 22च्या बाबतीत ही लक्षवेधी मी सादर केली होती। धाराशिव जिल्ह्यातील खरीप 21 मध्ये बजाज अलायन्स कंपनी होती, 2022 मध्ये ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी होती। त्या दोन्ही वेळेस स्थानिक आपत्तीच्या ज्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या होत्या त्या क्रॉप कॅलेंडरच्या 15 दिवस आधी प्राप्त झाल्या असून देखील त्या दोन्ही वेळेस त्या कंपन्यांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना 21.5.10 याचा चुकीचा अर्थ लावून नुकसान भरपाई 50% प्रमाणेच वाटप केली होती। या विरोधात जिल्हास्तरीय समितीकडे अपील झालं होतं। जिल्हास्तरीय समितीने त्यांना उर्वरित 50% वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या, वारंवार सूचना दिल्या होत्या। त्यानंतर विभागीय समितीकडे अपील झालं, त्या विभागीय समितीने जिल्हास्तरीय समितीचा निर्णय कायम ठेवला। त्यानंतरही वाटप झालं नाही। त्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील झालं। अध्यक्ष महोदय, राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची खरीप 21च्या बाबतीतली बैठक ही 24 जानेवारी 2023 ला झाली। 6 महिने झाले अध्यक्ष महोदय, याचं इतिवृत्त अद्यापर्यंत फायनल झालेलं नाही। कारण याबाबत कंपनीला ते 50% रक्कम द्यावी लागेल आणि जी शेतकऱ्यांची बाजू होती 50% प्रमाणे वाटप केली ही योग्य होती। परंतु त्या दरम्यान जिल्हाधिकारी धाराशिव यांनी कंपनीकडनं जी विमा वसूल होत नाही म्हणून आरआरसी कारवाई प्रस्तावित केली होती आणि त्या कारवाईला स्थगिती उच्च न्यायालयाने दिली। परंतु त्या कुठल्याही बाकीच्या वसुलीवर स्थगिती नसताना त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून विमा कंपनी धार्जिन धोरण या शासनानं स्वीकारलेलं आहे की त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे 50% प्रमाणे उर्वरित रक्कम देण्याचे आदेश दिले होते याला कुठं स्थगिती होती का, आणि स्थगिती नसेल तर ती वसूल किती दिवसात करून देण्यात येईल आणि 22च्या बाबतीतले पंचनाम्याच्या प्रती किती दिवसात शेतकऱ्यांना उपलब्ध होतील आणि जी 50% राहिली पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांसाठी? आपण मगापासून बघतोय सगळ्या दोन्ही बाजू सदस्यांचे म्हणणं असं आहे की ह्या कंपन्या शेतकऱ्यांना लुटतात, कंपन्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही, नुकसान भरपाई देत नाही, सरकारचंही ऐकत नाही। अध्यक्ष महोदय, 2020चा पीक विमा असेल, 21चा असेल, 2022चा पीक विमा असेल, 2022च्या पीक विम्याच्या बाबतीत आम्ही राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली की तक्रार दिली होती। राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना उर्वरित 352 कोटी देण्याचे आदेश 30 ऑगस्ट 2023 रोजी दिले, 1 महिन्याच्या म्हणून सांगितलं। परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही कंपनीकडून दिलेला नाही किंवा शासन त्यांच्याकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देत नाही।